येस. हॅलो एव्हरीवन. तर लाईव्ह जाण्याचा प्रयत्न मी साधारण 10 मिनिटापासून करते, पण चॅनलला काहीतरी इश्यू आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रीमिंग करता येत नाही. तर काहीच अडचण नाहीये. आपण काय करूयात, मी एक शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करते, जेणेकरून आजचं जे काय लाईव्ह मध्ये आपण डिस्कस करणार होतो ते तुमच्या पर्यंत नक्कीच पोहोचून जाईल. ओके. तर बेसिकली स्क्रीनवर आता तुम्हाला एक चार्ट दिसत असेल. बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. आता कालच्या क्लासमध्ये लाईव्ह काल झालं नव्हतं. लाईव्ह आपलं मंडे टू फ्रायडे होणार आहे मार्केट अवर्स मध्ये किंवा मार्केट जे वर्किंग असतं त्याच्यातच आपण ते लाईव्ह कंडक्ट करणार आहे. एकतर मार्केट अवर्स मध्ये होईल किंवा मार्केट बंद झाल्यानंतर आपण लाईव्ह घेणार. आता राहिला प्रश्न बँक निफ्टीच्या चार्टचा. तर याच्यावर मी काही मार्किंग्स केलेले आहे. सपोर्ट रेजिस्टन्स मी मार्क केलेले आहे. इथे जर आपण बघतोय तर बँक निफ्टी एका चॅनल मध्ये दिसलाय मला. ओके. एक चॅनल इन द सेन्स सपोर्ट आणि रेझिस्टन्स आपल्याला इथे फाइंड आउट झालेले आहे. जर आता आपण इथे बघतोय तर प्रत्येक वेळेस काय होतंय, सपोर्ट टू रेझिस्टन्स, रेझिस्टन्स टू सपोर्ट हे आपल्याला मुवमेंट बघायला मिळते. आता मी माझ्या ऍक्टिव्ह ट्रेडर्स कम्युनिटीवर आताच मगाशी एक चार्ट पाठवलेला, सेम हाच, ज्याच्यात प्रेडिक्शन सांगितलेलं, म्हणजे पूर्वी पण सांगितलेलं आणि आता पण त्याचा रिझल्ट दाखवला की ही जी लेवल आपण मार्क केली आहे ती लेवल तर तिथला ऑल टाइम हाय आहे बँक निफ्टीचा. त्या लेवल पासून एक फॉल एक्सपेक्टेड होता आणि तो फॉल कुठपर्यंत साधारण एक्सपेक्ट केलेला, ही जी लेवल आपण मार्क केलेली आहे त्या लेवल पर्यंत तो फॉल एक्सपेक्टेड होता. आणि आज बरोबर मार्केटने ओपनिंग इथे दिलं आपल्याला आणि आपल्या दोन्ही तिन्ही लेवल्स अचीव्ह झालेले आहेत. या लेवल्स कुठून आणलेल्या, जिथे प्रिव्हियस आपल्याला सपोर्ट जाणवलाय त्या सपोर्टलाच आज पण मार्केटने रिस्पेक्ट केलेला आहे आणि तिथूनच मार्केट बरोबर होल्ड झालं आणि प्राइस तिथपर्यंत आपली आली. म्हणजे डाऊन साईडला जर आपला कुठला ट्रेड झाला असता तर तो ह्या लेवल पर्यंत झाला असता. तर ट्रेड आपल्याला इंट्राडेला मिळतोय का आपण ते चेक करू. 15 मिनिट्सला मी आली आहे. 15 मिनिट्सला जर आपण चेक करायला गेलो तर साधारण काही ट्रेड्स प्रिव्हियस होते हे आपण डिलीट करू. ओके. आता हे आजचं मार्केट ओपनिंग आहे. ओपनिंग मध्ये जर आपण चेक केलं तर ओपनिंग मध्ये साधारण ह्या लेवलला आपल्याला एक ट्रेड होता. इथे काय झालं, ब्रेकडाऊन झालं. ब्रेकडाऊन झाल्यानंतर एक रिटेस्ट झाली. रिटेस्ट म्हणजे काय, जो आपला प्रिव्हियस सपोर्ट होता तो सपोर्ट ब्रेक झाला आणि आता रेझिस्टन्स तो ऍड झाला, तिथून प्राइस बरोबर पडली. ट्रेड कुठून घेतला असता आपण, साधारण ह्या पॉइंटला आपली एंट्री आली असती. मग जर इथे एंट्री आहे तर अशा वेळेस हा आपला एंट्री पॉइंट, याच्या लोला टार्गेट, टार्गेट हे स्टॉप लॉस. टार्गेट आपण काय लावू, प्रिव्हियस जी लेवल आपण मार्क केलेली मी तुम्हाला दाखवलेलं वन डे टाइम फ्रेमला, ते माझं टार्गेट ऍक्ट झालं असतं आणि वरती माझा आला असता स्टॉप लॉस. आता इथे तुम्ही चेक करा की साधारण 583 पॉईंटचं आपल्याला टार्गेट मिळालंय आणि स्टॉप लॉस जवळपास आहे 245 पॉईंटचा. म्हणजे जवळपास 250च्या याच्यावर तुम्हाला 500 जवळपास 600 पॉईंट्स मिळालेले आहे. म्हणजे आपण काय कन्सिडर करू शकतो, बऱ्यापैकी 1:2 चा जो रेशो, स्टँडर्ड रेशो आपण मेंटेन करतो तो आपला फुलफिल झालेला आहे बँक निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये चेक करूयात आपण, निफ्टीमध्ये काय ट्रेड झाला का. निफ्टी वन डे टाइम फ्रेम, वन डे टाइम फ्रेमला मेजरली मी सपोर्ट रेजिस्टन्स लेवल मार्क करून घेते. आता इथे पण ऍज एक्सपेक्टेड हा एक झोन मार्क केलेला, त्या झोन पासून खालीच मार्केट राहणं एक्सपेक्टेड होतं आणि कुठपर्यंत तर या लेवल पर्यंत तो होल्ड होणार होतं का, कारण प्रिव्हियस सपोर्ट तिथे आहे म्हणून. आता टाइम फ्रेम शिफ्ट करू, 15 मिनिट्सला येऊ. 15 मिनिट्सला साधारण आपला जो सपोर्ट झोन आहे, हा सपोर्ट झोन मी इथे मार्क केलेला, हा सपोर्ट झोन इथे ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर इथे चेक करा, डिलीट करूयात आपण. हा काही ट्रेड मी घेतलेला नाहीये, फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बँक निफ्टीचा ट्रेड झालेला, हा काही ट्रेड झाला नव्हता. इथून सपोर्ट जवळपास ब्रेक झाला, रिटेस्ट झाली, कन्फर्म पण झाला आपल्याला आणि आपला ट्रेड साधारण इथे झाला असता. आता हा ट्रेड रिस्की होता. रिस्की का ट्रेड होता, कारण ही एक कॅन्डल चेक करा तुम्ही, म्हणजे आपण हे टार्गेट सेट केलं असतं, ही एक सिंगल कॅन्डल बऱ्यापैकी टार्गेट पर्यंत जाऊन आलेली आहे आणि ही कॅन्डल बायर्सचं प्रेशर आपल्याला इंडिकेट करते, त्याच्यामुळे हा ट्रेड झाला नसता. इथे बऱ्यापैकी रिटेस्ट आहे, पण आपल्याला जो कन्फर्मेशन लागतो, आपण काय कन्फर्मेशन घेतो, रिटेस्ट झाल्यानंतर प्रिव्हियस रिटेस्ट आपण लो जो कन्सिडर करतो तो लो इथे आला असता, म्हणजे ही एंट्री इथे झाली असती आणि लगेच आपल्याकडे टार्गेट होतं. त्याच्यामुळे हा ट्रेड काही प्लेस केलेला नाही. मार्केटने आज बऱ्यापैकी फॉल दाखवला आणि बरीचशी मोमेंट डाऊन साईडला झाली आहे मार्केटमध्ये. म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी दोन्ही पण इंडेक्स, म्हणजे सगळेच इंडेक्स डाऊन होते. मार्केट बऱ्यापैकी डाऊन आहे आणि काल पण म्हणजे जे
फ्रायडेला आय थिंक जे लाईव्ह झालं त्याच्यात पण आपण बरेचसे पॉईंट्स डिस्कस केलेले की सेबीचे जे रूल्स आले नवीन त्याचा पण कुठेतरी मार्केटवर इम्पॅक्ट पडत आहे. त्याच्यानंतर इस्रायल इराणचे जे वॉर चालू आहे, वॉर सिच्युएशन जे आहे त्याचा पण मार्केटवर कुठे ना कुठे इम्पॅक्ट पडत आहे. आणि जे क्रूड ऑइलचे रेट्स आहेत ते कंटिन्युअसली वाढत आहेत आणि त्याच्यामुळे होतंय काय की FII आणि DII, FII म्हणजे काय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, आणि DII म्हणजे काय, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. तर यांचं काय होतंय, क्रूड ऑइलचे रेट्स वाढल्यामुळे डोमेस्टिक इन्व्हेस्टर मार्केटमध्ये आता इन्व्हेस्ट करायला घाबरतात. हा एक पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा की जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत ते आपल्या मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग करतायत, म्हणजे त्यांच्या साईडनी सेलचं प्रेशर वाढत आहे, त्याच्यामुळे मार्केट कुठेतरी पडतंय. आणि त्यांचं थोडंसं आपण काय म्हणूया, चायनाचं जे मार्केट आहे, जर तुम्ही प्रिव्हियस चायनाचं मार्केट जर ट्रॅक केलं असेल तर चायनाचं मार्केट आतापर्यंत बऱ्यापैकी डाऊन होतं. पण आता सडनली चायनाच्या मार्केटमध्ये एक फॉल जो होता तो आपल्याला ग्रोथ मध्ये दिसतोय. का दिसतोय? कारण जे आपले फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स होते, FII ज्यांना आपण म्हणतो, ते तिकडे अट्रॅक्ट होत आहेत कारण त्यांना मे बी तिथे ग्रोथ सापडते म्हणून. आणि तसं बघायला गेलं तर चायना ही इकॉनॉमीच्या बाबतीत अमेरिका नंतर लगेचच आहे, त्याच्यामुळे तो एक पॅरामीटर मे बी फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टरला सापडला असेल, म्हणून त्यांनी काय केलंय, तिकडे थोडेसे अट्रॅक्ट झालेत आणि आपल्याकडचा इंटरेस्ट थोडासा त्यांनी काढून घेतलेला आहे, सेलिंग केलेला आहे. म्हणजे जेवढं महिनाभरात सुद्धा सेलिंग होत नाही तेवढं 2-3 दिवसात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी सेलिंग केलेलं आहे. म्हणजे याचा पण एक कुठेतरी इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर पडतोय. त्याच्यानंतर RBIचे जे इंटरेस्ट रेट आहेत जे एक्सपेक्टेड आहेत की कट ऑफ होणार नाही म्हणजे रेट्स कट होणार नाही, ज्याच्यामुळे लिक्विडिटी मार्केटमध्ये वाढणार नाही. आणि जर मार्केटमध्ये लिक्विडिटी नसेल तर आपण ट्रेड करत नाही. लिक्विडिटी म्हणजे काय, तुम्हाला बऱ्यापैकी व्हॉल्यूम मार्केटमध्ये सापडतो, मार्केटमध्ये मुवमेंट तुम्हाला सापडते. तर रेटच जर कट होत नसतील, आता एक क्रूड ऑइल वगैरेमुळे रेट्स कट होणार नाही शक्यतो, आणि जर रेट कट होणार नसेल तर अशा वेळेस मार्केटमध्ये मुवमेंट साधारण आपल्याला कमी बघायला मिळेल. तर हे काही बेसिक रिझन्स होते ज्याचा इम्पॅक्ट मार्केटवर पडतोय. आता बऱ्याचदा आपण काय करतो, ग्लोबल मार्केटचा डेटा चेक करतो आणि त्याच्यावर आपण ठरवतो की आपलं मार्केट कुठे होईल. पण बऱ्याचदा काय होतं, ते अपोजिट वर्क होतं जेव्हा अशा काहीतरी सिच्युएशन चालू असतात. मग एक्सटर्नली म्हणण्यापेक्षा आपल्या मार्केटवर इंटरनली हे जे आता रिझन्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले त्याचाच कुठेतरी इम्पॅक्ट पडत आहे. जर तुम्ही ग्लोबल मार्केट्स बघितले तर ग्लोबल मार्केट बऱ्यापैकी पॉझिटिव्ह होते. आपण चेक करूयात, मनी कंट्रोलला तुम्ही ग्लोबल मार्केट्स चेक करू शकता. ग्लोबल मार्केट्स बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे आता सध्या ओपन झालेत, पण आजचं मार्केट आपण ओपन व्हायच्या आधी हे मार्केट सगळे क्लोज्ड होते, तेव्हा ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह होते. आणि आपण जर म्हटलं असतं की ग्लोबल मार्केट पण पॉझिटिव्ह आहेत आणि आपलं पण मार्केट थोडंसं कुठेतरी पॉझिटिव्ह ओपन होईल, ओपनिंग बऱ्यापैकी आपल्याला स्टेबल सापडली, पण तिथून पुढे जो एक फॉल आपल्याला बघायला मिळाला तो कंटिन्युअस फॉल होता आणि बऱ्यापैकी मार्केट आपलं डाऊन होतो. तर हेच काही मेजर रिझन्स आपल्याला डिस्कस करायचे होते. आणि निफ्टी, बँक निफ्टी जे आपण डिस्कस केलं तर ते पण आपल्याला बघायचं होतं. आणि मेजर मार्केटचं आता सेंटिमेंट बेरिश आहे, म्हणजे असं नाही की अगदीच मार्केट पडतंय तर एकदम 19-20 हजारावर येईल असं नाहीये, पण मार्केट आता बेरिश सेंटिमेंट आहे मार्केटमध्ये. आता आपण जर इन्व्हेस्टमेंट करायचा प्रयत्न करतो तर मार्केट वेल अँड गुड आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी कधीही तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता, तुमचे जे काही शेअर्स आहेत तुम्ही बाय सेल करू शकता. पण जर तुम्ही इंट्राडे करायचा प्रयत्न करताय, तुम्ही जर स्कल्पिंग करायचा प्रयत्न करताय, तर अशा वेळेस तुम्हाला मार्केटला बेरिश कन्सिडर करूनच तुमचे ट्रेड्स प्लेस करावे लागतील. तर इंडिया विक्स आपण एकदा बघून येऊ. इंडिया विक्स काय आहे, इंडिया विक्स इंडियन व्होलिटिलिटी इंडेक्स आहे, जो तुम्हाला व्होलिटिलिटी दाखवतो थोडक्यात मार्केटची. बघा आता इंडिया विक्स चालू किती आहे, 14 चालू आहे, जवळपास 15 आहे, 15 हायएस्ट त्याचा 15.5 आहे. म्हणजे हा तुम्हाला काय दाखवतोय, एक मार्केटमध्ये व्होलिटिलिटी दाखवतोय. आणि अगदीच आहे की मार्केट 2-3 दिवसापासून इतकं जे पडले, मार्केटमध्ये मुवमेंट तर आहे, व्होलिटिलिटी तर आहे, त्याच्यामुळे आपण प्रोबॅबली विक्स बघून आपण ऑब्विस आहे की ट्रेड केला असता. आपण जर ऑप्शन ट्रेडिंग करतो तर पी आपण बाय केला असता, सी आपण सेल केला असता, किंवा डाऊन साईडला तुम्ही जर इक्विटी सेलिंग करताय तर तुम्हाला तेही करता आलं असतं. पण बेरिश मार्केटमध्ये बुलिश सेंटिमेंट घेऊन ट्रेड करू नका. म्हणजे तुम्ही म्हणताय की मार्केट जरी पडत असलं तरी आज ना उद्या ते वरती जाईल म्हणून तुम्ही सी, म्हणजे खास करून ऑप्शन ट्रेडरसाठी, जे ऑप्शन ट्रेडर्स आहेत त्यांनी मार्केटला अपोज करण्याचा प्रयत्न करू नका. मार्केट जिकडे चाललंय त्याला तिकडे जाऊ द्या, तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग जर जात असाल तर जा, अदरवाईज मार्केटमध्ये तुम्ही अपोजिट काही निर्णय घेऊ. ओके, चालेल. मग आपल्याला हेच डिस्कस करायचं होतं. आणि सॉरी आज लाईव्ह येता आलं नाही, कारण चॅनलचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याला लाईव्ह येताच येत नाही, त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आता लाईव्ह घ्यायचंच होतं तर ऍज इट इज आपण रेकॉर्डिंग काढू आणि आपल्या जे काही चॅनलवर आहे ती पोस्ट करून देऊ.
ओके. आणखीन आता उद्या जर सेम टाइमला आपण लाईव्ह येणार आहे आणि बऱ्याच जणांना नोटिफिकेशन येत नाहीये, मला मेसेजेस आहेत बऱ्याच जणांचे. जर तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल तर तिथे तो बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात जेव्हा केव्हा आपण लाईव्ह येणार आहे किंवा काय काय व्हिडिओज आपण पोस्ट करणार ते सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. ओके. चालेल, मग आपण इथे थांबूया. जर तुम्हाला वाटतंय थोडंसं फास्ट होत आहे तर तुम्ही व्हिडिओ स्लो करून बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि नाही जरी समजलं तरी पण मी काय करते, डिस्क्रिप्शन मध्ये एक तुम्हाला हेल्पलाईन नंबर देते, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर तुमचा जो काही डाऊट असेल व्हॉट्सअप करून ठेवू शकता. व्हॉट्सअपसाठी नंबर आहे, व्हॉट्सअप करून तुम्ही ठेवू शकता. आणि इतर जरी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे डिरेक्टली व्हॉट्सअप करू शकता. ओके, चालेल, मग भेटूयात आपण उद्या डिरेक्टली. बाय बाय, थँक्यू आणि गुड नाईट.